शिक्षित व्यक्तीला किंवा अगदी जिला खरोखरच वाचनाची आवड आहे अशा व्यक्तीला जर तुम्ही ते पुस्तक देऊ केलं तर मात्र काय होईल, ती व्यक्ती नक्कीच त्याचा उपभोग घेईल आणि त्यालाच त्याची उपयोगिता असेल. म्हणून व्यक्ती बदलला की उपयोगिता बदलते. म्हणून उपयोगितेच्या वैशिष्ट्यांमध्ये जे काही हे पॉइंट्स आलेले आहेत ते उदाहरणासहित तुम्ही स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. जसं मी आता तुम्हाला 1-2 उदाहरणं दिली, तशी ह्या प्रत्येक वैशिष्ट्यांमध्ये उदाहरणं असणं आवश्यक आहे. बरं, याच्यानंतर सांगायचं तर उपयोगितेचे प्रकार करायचे आहेत. प्रकार तुम्हाला कसे येऊ शकतात? तर प्रकार हे तुम्हाला फरक स्पष्ट करायला सुद्धा येऊ शकतात. प्रत्येक फरकामध्ये असं आहे, एका पॉइंटला 1 मार्क आहे. 1 पॉइंट म्हणजे समजा रूप उपयोगिता आणि स्थल उपयोगिता यांच्यामधला जर का तुम्हाला फरक विचारला, तर दोन्हींच्या व्याख्या जर तुम्ही लिहिल्या, दोन्हींकडच्या व्याख्या लिहिल्या तर तुम्हाला 1 मार्क मिळतो. समजा स्वरूप लिहिलं तर परत 1 मार्क मिळतो. दोन्हींचं स्वरूप आणि समजा दोन्हींचं तुम्ही उदाहरण लिहिलं तर मग अजून 1 मार्क मिळतो. पण हे सायमल्टेनियसली तुम्ही दोन्ही भाग कंप्लीट करायला पाहिजे. जर अर्धवट दिलं माहिती म्हणजे आता समजा रूप उपयोगिता आणि स्थल उपयोगिता या दोन्हींमधला फरक आहे आणि तुम्ही लिहिताना रूप उपयोगितेची व्याख्या लिहिली, स्थल उपयोगितेची लिहिली नाही तर तुम्हाला तिथं अर्धाच मार्क मिळतो. काही वेळेस हा अर्धा सुद्धा दिला जात नाही आणि म्हणून इथे काय करायला पाहिजे तुम्ही सायमल्टेनियसली दोन्ही बाजू आपल्याला आपल्या कंप्लीट झाल्या पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. बर, त्याच्यामुळे प्रकार जे आहेत ते फरक स्पष्ट करायला सुद्धा येऊ शकतात. बर, त्याच्यानंतर आहे उपयोगितेच्या संकल्पना. उपयोगितेच्या टोटल 2 संकल्पना आहेत, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. बर, आता याच्यामध्ये काय प्रश्न येऊ शकतो तर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यामधील संबंध स्पष्ट करायला येऊ शकतो, की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की दोन्हींमधला संबंध स्पष्ट करा. मग आता हा संबंध कसा स्पष्ट करणार आहे तुम्ही, तर त्याच्यासाठी आकृती ही खूप आवश्यक आहे. बऱ्याचदा प्रश्नांमध्ये असं सांगितलं जात नाही की तुम्ही आकृती काढा. काही प्रश्न हे अशा स्वरूपाचे असतात की तिथे आपण आपलं ओळखून घ्यायचं की आकृती काढणं हे गरजेचंच आहे. मग असे प्रश्न हे विना आकृतीचे कंप्लीट होऊच शकत नाही. मग तसाच हा सुद्धा प्रश्न आहे. उपयोगिता जे आहे त्याच्यामध्ये 2 संकल्पना येतात, एकूण आणि सीमांत. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. मग ह्या ज्या 2 संकल्पना आहेत यांच्यातला सहसंबंध आपल्याला दाखवण्यासाठी आकृती आणि तक्ता ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. बरं, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यामध्ये आपल्याला एक फरक सांगता आला तो महत्वाचा फरक असा सांगता येईल आपल्याला. एकूण उपयोगिता म्हणजे जसं आपण वस्तू वापरत वापरत जातो तस तसं काय होत जातं त्याचं टोटल होत जाते. एकूण उपयोगितेमध्ये टोटल होते. म्हणजे समजा माझ्या समोर 5 पाण्याचे ग्लास आहेत आणि हळूहळू हळूहळू मी उपभोग घेते. 1 ग्लास पाणी मी प्यायले, परत दुसरा ग्लास पाणी प्यायले, तिसरा ग्लास पाणी प्यायले, असं करत 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 5ही ग्लास पाणी प्यायल्यानंतर माझी टोटल तहान किती भागली हे जे असतं टोटल म्हणजे तिथे बेरीज केली जाते. ह्याला म्हणतात एकूण उपयोगिता. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे तुमची हळूहळू प्रत्येक ग्लासाची गरज ही संपत संपत जाते. तुमची आता समजा पहिला ग्लास पाणी पिताना व्यक्तीला खूप तहान लागलेली, त्यावेळी पहिल्या ग्लास पाणी पित असताना त्या व्यक्तीला खूप तहान असणार आहे. दुसऱ्या ग्लासाच्या वेळेस थोडी तहान भागलेली असणार आहे, त्यामुळे थोडीच तहान शिल्लक राहिलेली असणार. असं करत करत ज्या वेळेस ती व्यक्ती 5वा ग्लास पाणी पिणार आहे त्यावेळेस मात्र त्याची पूर्णपणे तहान पूर्ण भागणार आहे आणि म्हणून ती काय होणार, सीमांत उपयोगिता ही 0 होणार. 6वा ग्लास जरी पाण्याचा समोर आला तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्या ग्लासाची गरज नसणार आहे. तर असा आपल्याला ह्या दोन्हींमधला फरक सांगता येऊ शकतो. बरं, याच्यानंतर आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. हा ब्रॉड क्वेश्चन साठी येतो हा प्रश्न.
घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. आता मागे 1-2 वर्षांच्या मला वाटतं 2 वर्षांपूर्वी असं झालं बोर्ड एक्झाम मध्ये की लास्ट क्वेश्चन म्हणजे जो 8 मार्काचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये हा सिद्धांत विचारला गेला. परंतु त्यावेळी काय झालं तर याच्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत फक्त त्यांनी विचारला. मग आता सिद्धांत जर विचारला तर तो 8 मार्काचा नाही होऊ शकत, लक्षात घ्या. कारण सिद्धांतामध्ये असं काय काय येतं, प्रस्तावना येते, काय असायला पाहिजे, फक्त सिद्धांत विचारला तर काय काय लिहायचंय हे लक्षात घ्या की याच्यामध्ये पहिले प्रस्तावना लिहायची आहे, त्याच्यानंतर विधान लिहायचं आहे सिद्धांताचं, म्हणजेच व्याख्या लिहायची सिद्धांताची. ती झाली की मग तुम्हाला तक्ता लिहायचा आहे. तक्ता झाल्यानंतर इथे एक आलेख काढायचा म्हणजे आकृती काढायची आहे तक्त्याचा आणि आकृतीचं दोन्हींचं स्पष्टीकरण करायचं. हे एवढं सगळं सिद्धांत म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये या सगळ्या पॉइंटचा समावेश होतो. परंतु तरी सुद्धा 8 मार्काचा प्रश्न हा होऊ शकत नाही. मग जेव्हा फक्त बोर्डाच्या एक्झाम मध्ये जेव्हा तुम्हाला विचारलं जातं किंवा सांगतात की तुम्ही सिद्धांत लिहा, त्यावेळी फक्त सिद्धांत लिहून उपयोग नाही. आपल्याला वरवर असं वाटतं फक्त सिद्धांत लिहिला म्हणजे मी पूर्ण उत्तर लिहिलं, नाही असं. कारण ह्याला वेटेज जर आपण पाहायला गेलो तर 5 मार्क हे पुरेसे आहेत या सिद्धांताला. खूप झाले 5 मार्क. आता उरलेले 3 मार्कांचं कसं काय करायचं, तर ह्या ज्या उरलेले 3 मार्क आहेत त्याच्यासाठी तुम्ही अपवाद आणि गृहीतक लिहिणं गरजेचं आहे. अपवाद आणि गृहीतक हे प्रश्नांमध्ये सांगितलेले नसतात किंवा कुठेही प्रश्नामध्ये त्याचा उल्लेख केलेला नसतो, परंतु तिथं तुम्ही लिहिणं हे अपेक्षित आहे. हे आपण आपलं ओळखायचंय की प्रश्न काय दिलाय आणि मार्क किती दिलेले आहेत त्या प्रश्नाला. मग त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. आता सिद्धांत 8 मार्काचा आहे का, नाहीये 8 मार्काला पुरेसा तो, 5 मार्काचा सिद्धांत. मग उरलेले मार्क कशाला असतील. मग तिथे जरी मेन्शन केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने अपवाद आणि गृहीतक लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तसं झालेलं आहे कारण मॉडेल आन्सर मध्ये ज्या पद्धतीने उत्तरं दिलेली असतात किंवा ज्या पद्धतीने तिथे प्रत्येक पॉइंटला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं त्या पद्धतीनेच तुमचे पेपर हे चेक होत असतात. आणि म्हणून जर 5 मार्कांमध्ये सिद्धांत कंप्लीट होतोय तर मग 5 मार्क हे त्या सिद्धांताला असतात आणि 3 मार्क हे मॉडेल आन्सर मध्येच लिहून येतं. 3 मार्क हे गृहीतक आणि अपवाद यांना द्यायचे आहेत. मग अशा वेळी गृहीतक आणि अपवाद जे आहेत ते तुम्ही पटपट अगदी पॉइंट जरी लिहिले तरी सुद्धा चालतं, परंतु तिथे तुम्ही मेन्शन करणं हे फार गरजेचं आहे. बर, याच्यानंतर आहे अपवाद वगैरे तुम्हाला माहितीच आहे. जरी 8-8 पॉइंट्स असले तरी सुद्धा तुम्ही तिथे फक्त नुसते मेन्शन केले तरी हरकत नाहीये. बर, दुसऱ्या धड्यामध्ये इतकंच महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच तुम्ही त्याची तयारी करू शकता. ह्याच्यामधला अगदी दुसऱ्या धड्यातला सिद्धांत विचाराल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. हा प्रश्न बहुतांश पेपरला येतोच. म्हणजे बोर्ड एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा हा सिद्धांत आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. बर, त्याच्यानंतर आहे धडा तिसरा. तिसऱ्या धड्यामधला जो आहे अ भाग, याच्यामध्ये तिसरा धडा हा 2 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्युट झालेला आहे. अ आणि ब असे 2 पार्ट्स आहेत. अ जो भाग आहे तो आहे मागणीचे विश्लेषण. मागणीचे विश्लेषण म्हणजे डिमांड अनालिसिस. आता ओव्हरऑलच जर तिसऱ्या धड्याचा विचार आपण करायचा म्हटलं तर तिसरा धडा जवळपास सगळ्यात जास्त वेटेजला म्हणजे जवळजवळ 16 मार्कांना हा तिसरा धडा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रश्नांमध्ये तरी तिसऱ्या धड्यामधला एक तरी प्रश्न हा असतोच. इतका हा महत्वपूर्ण असा हा तिसरा धडा आहे.
आणि त्याच्यामुळे काय आहे की जवळजवळ दोन्ही अ आणि ब हे दोन्ही पार्ट हे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. मग आता याच्यामध्ये काय करायचं, अ पार्ट मध्ये तुम्ही म्हणाल तर व्याख्या आणि ह्याची मागणीची व्याख्या. मागणी ही कशी तयार होते, तीन गोष्टी या मागणी होण्यासाठी किंवा मागणी तयार होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे आपली इच्छा पण पाहिजे, दुसरं म्हणजे खरेदी करण्याची तयारी पाहिजे, प्लस खरेदी क्षमता पाहिजे. खरेदी क्षमता म्हणजे पैसा हवाय. इच्छा आहे, पैसा आहे, पण पैसे खिशातून सुटतच नाहीये किंवा इच्छाच होत नाही पैसे खर्च करण्याची. तेही उपयोगाचं नाही. तीनही गोष्टी पाहिजेत. तुम्हाला ती वस्तू विकतही घेण्याची इच्छा आहे किंवा तुमच्याकडे पैसेही आहेत आणि ते पैसे खर्च करण्याची तुमची तयारी सुद्धा असायला पाहिजे. हे जर का तीनही पॉइंट एकत्र आले तर तिथे मागणी हा घटक कंप्लीट होऊ शकतो. बरं, आता मागणीची व्याख्या ही पण इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर मागणीचे प्रकार, मागणीचे प्रकार पाठ करायचे आहे त्याच्यामध्ये. मागणीचे प्रकारांमध्ये सुद्धा उदाहरणं देणं फार गरजेचं आहे. स्पष्टीकरण जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा फक्त त्याचं नेमकं मागणीचा प्रकार काय आहे त्याचं स्पष्टीकरण लिहिता, स्वरूप लिहिता, परंतु उदाहरणं देत नाहीत विद्यार्थी आणि त्याचा परिणाम तुमच्या मार्कांवरती होतो. तिथे तुम्ही किती छान जरी ते प्रकार लिहिलेले असले तरी सुद्धा असे काही प्रश्न असतात ना की तिथे उदाहरणं ही खूप आवश्यक असतात. म्हणून तिथे उदाहरणं लिहिणं गरजेचं आहे मागणीच्या प्रकारांमध्ये. त्याच्यानंतर आहे मागणी निर्धारित करणारे घटक. हा प्रश्न एक खूप महत्वाचा आहे. मागणी निर्धारित करणारे घटक. हा, मागणी निर्धारित करणारे जे घटक आहेत, टोटल 11 घटक आहेत याच्यामध्ये. 11 घटक जे आहेत ते संपूर्णपणे तुम्ही हे 11च्या 11 घटक पाठांतर करून ठेवायचे आहेत. 8 मार्काला जर प्रश्न विचारला तर कमीत कमी 8 ते 10 पॉइंट्स याच्यामधले आलेच पाहिजेत पेपरमध्ये. 8 मार्काचा जर प्रश्न असेल तर 8 ते 10 पॉइंट हे अपेक्षित असतातच. तेवढे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. बरं, आता मागणीचा नियम किंवा त्याला म्हणतात मागणीचा सिद्धांत हा सुद्धा तुम्ही करायचा आहे. 2 प्रश्न मी आतापर्यंत सांगितले महत्वाचे या धड्यामध्ये. मागणी निर्धारित करणारे घटक आणि मागणीचा नियम. हे दोन जे घटक आहेत हे अतिशय महत्वपूर्ण आहेत. हा, आणि मग त्याच्यानंतर आहे मागणीतील विचलन. हा, आता विचलन जे आहे त्याच्यामध्ये परत 2 प्रकार पडतात विचलनामध्ये आणि मागणीतील बदलामध्ये परत 2 प्रकार पडतात. पान नंबर 23 आणि 24 वरती तुम्ही पाहिलं तर टोटल 4 आकृती आहेत. हा, मागणी जी बदलते त्या मागणीच्या बदलावरून हे 4 प्रकार पडलेले आहेत. मागणी जी बदलते ती टोटल 11 घटकांमुळे मागणी बदलते. त्यातील एक घटक आहे तो म्हणजे किंमत आणि उरलेले सर्व घटक हे इतर परिस्थिती. इतर परिस्थिती जी आहे किंवा इतर जे घटक आहेत ते उरलेले 10 घटक आहेत. त्याला आपण म्हणतो इतर परिस्थिती. मग इतर घटक किंवा इतर परिस्थिती ही कधी स्थिर असते आणि कधी किंमत बदलते. इतर घटक सर्व स्थिर असतात आणि फक्त किंमत बदलते. त्यावेळी परत 2 प्रकार तयार होतात आणि जेव्हा ह्याच्या उलट असतं, किंमत स्थिर असते परंतु इतर घटक बदलतात तेव्हा परत 2 प्रकार तयार होतात. असे हे जे आहे ते टोटल 4 प्रकार आहेत आणि या 4ही प्रकारांमध्ये 4ची व्याख्या आहे, 4 आकृत्या आहेत आणि ते परत त्याचं स्पष्टीकरण आहे. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या धड्यामध्ये मी तुम्हाला आतापर्यंत 3 प्रश्न सांगितले. इथे हा धडा कंप्लीट झाला. 3 प्रश्न कोणकोणते सांगितले तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला सांगितलं मी मागणीचा नियम. नियम जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. मागणीचा सिद्धांत ज्याला आपण म्हणतो, मागणीचा नियम, हा मागणीचा नियम करायचा आहे.
त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मागणी निर्धारित करणारे घटक, हा जो आहे तो दुसरा प्रश्न. आणि तिसरा मी शेवटचा सांगितला तुम्हाला मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल, ह्याच्या सहित येणारे हे जे 4 आकृत्या आहेत या प्रश्नांमध्ये ते सुद्धा तुम्ही करायचे आहेत. टोटल या धड्यामध्ये 3 प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत. बरं, आता त्याच्यानंतर आता तिसऱ्या धड्याचा ब पार्ट जो आहे, तिसरा ब, तर त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, तर मागणीची लवचिकता दिलेली आहे. ह्याच्यामध्ये काय काय पाठांतर करायचंय, तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अगदी तुम्ही म्हणाल तर मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार, हे जे प्रकार आहेत याच्यामध्ये आहेत टोटल 5 प्रकार. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. तर टोटल 5 प्रकार याच्यामध्ये दिलेले आहेत. 5ही प्रकार हे आकृतीशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. तुम्हाला जेव्हा असा प्रश्न विचारला जातो मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. जेव्हा असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तिथे कुठेही लिहिलेलं नसतं की तुम्ही इथे काही आकृत्या काढा किंवा काही आकृत्यांची गरज आहे, असं काही कुठे मेन्शन केलेलं नसतं. परंतु इथे तुम्ही तुमच्या मनाने स्वतः इथे आकृत्या काढणं हे आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे तुमच्या इथे टोटल 5 आकृत्या आणि आकृत्यांचं स्पष्टीकरण ह्या सर्व गोष्टी इथे आल्या पाहिजेत. बरं, ह्याच्यामध्ये मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक हे कॅन्सल झालेले आहेत. पान नंबर 33 वरती जे आहे ते आपण कॅन्सल केलेलं आहे. त्याची काही सिलेबस मधून त्यांनी यावर्षी काढून टाकलेलं आहे ते. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की 5 प्रकार, हे 5ही आकृत्या आणि त्याचं स्पष्टीकरण ह्याच्या सहित तुम्हाला ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतात. अन्यथा इथे काय होईल, जर तुम्ही बिना आकृत्यांचं काही काढला प्रश्न तर जास्तीत जास्त मार्क हे आकृतीला आहेत आणि कमी मार्क हे स्पष्टीकरणाला आहेत. त्याच्यामुळे तुमचे जास्त मार्क जाऊ शकतात जर आकृती नसेल तर. त्याच्यामुळे या पूर्ण धड्यामध्ये म्हणाल सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन तिसऱ्या ब मध्ये, तर मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. बर, आता याच्यानंतर आहे चौथा धडा, पुरवठ्याचं विश्लेषण. बरं, आता या धड्यामध्ये काय काय आहे किंवा आता हा जो धडा आहे ह्याला इतकं असं परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेटेज नाहीये, कमी वेटेजचा हा धडा आहे. तरी देखील याच्यामध्ये काय करायचंय, तर इथे सुद्धा परत पुरवठ्याचा नियम पाठांतर करून ठेवायचा आहे. पुरवठ्याचा नियम म्हणजेच पुरवठ्याचा सिद्धांत. मग हा सिद्धांत कोणी मांडला, प्रस्तावनेमध्ये या गोष्टी तुमच्या यायलाच पाहिजेत. प्रस्तावनेत ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात. कोणताही सिद्धांताची माहिती लिहित असताना तुम्हाला तिथे तो सिद्धांत कोणी लिहिलेला आहे ते, किंवा किती साली लिहिला, कोणत्या पुस्तकातून तो घेतलेला आहे, कारण हा काही नव्याने तयार केलेले नाहीयेत. हे सिद्धांत हे आधीच्या कोणत्या तरी पुस्तकातून घेतलेले आहेत. मग हे कोणत्या कोणत्या पुस्तकातून हा सिद्धांत घेतलाय किंवा किती साली घेतलाय, कोणी घेतलाय, कोणी मांडलाय ह्या सर्व गोष्टी इथे प्रस्तावनेमध्ये आल्या पाहिजे. तर हा जो आहे पुरवठ्याचा, हा जर का आपण धडा विचारात घेतला तर याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरवठ्याचा नियम करायचा आहे. तिथे तुम्हाला दिलेलं आहे, प्रस्तावना दिलेली आहे 1890 साली अल्फ्रेड मार्शल यांनी हा नियम मांडलेला आहे. आणि मग या नियमाची व्याख्या लिहायची, त्याच्यानंतर तक्ता लिहायचा आणि त्या तक्त्यावरून तयार होणारी आकृती आणि मग त्यांचं स्पष्टीकरण हे इथे अपेक्षित आहे. बरं, आता तुम्ही जर म्हणाल तर किंमत आणि पुरवठा यांचा नेहमी समसंबंध असतो.
त्याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की पुरवठा आणि किंमत यांचा नेहमी समसंबंध असतो. किंमत वाढल्यास पुरवठा वाढवला जातो आणि किंमत कमी झाल्यास पुरवठा सुद्धा कमी होतो. आणि तेच जर आपण मागणीच्या बाबतीत पाहायला गेलो तर मात्र वेगळं गणित आहे. मागणीच्या बाबतीत काय होतं, जेव्हा किंमत जास्त असते तेव्हा मागणी कमी होते आणि जेव्हा किंमत कमी असते तेव्हा मागणी वाढत जाते. बरं. आता याच्यानंतर जर आपण पाहिलं तर परत 4 प्रकार याच्यामध्ये सुद्धा आहेत. मागणीचे जसे आपण 4 प्रकार पाहिले, जसे मागणीचे होते ना, मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल, सेम तसेच प्रकार पुरवठ्याच्या बाबतीत आहेत. पुरवठ्यातील विचलन आणि पुरवठ्यातील बदल म्हणजे हे 4 प्रकार इकडे सुद्धा आहेत. फक्त तिकडे काय होतं, मागणीचा अभ्यास होता, याच्यामध्ये आपण पुरवठ्याचा अभ्यास करतोय. बरं, त्याच्यामुळे पुरवठ्याचा जो नियम सांगितलेला आहे तो याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तो त्या दृष्टिकोनातून तुम्ही या धड्याची तयारी करू शकता. बाकी इतकंच काही महत्वाचं नाहीये. हा, फरक जो आहे साठा आणि पुरवठा याच्यामधला फरक सुद्धा खूप महत्वाचा आहे. साठा काय संकल्पना आहे, पुरवठा काय आहे, हे तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित आहे. उदाहरण द्यायचंय तुम्हाला तिथे. असं तुम्ही उदाहरण, स्वरूप, व्याख्या असे जर सर्व पॉइंट्स आले तर तुम्हाला 2 किंवा 3 मार्क तिथे मिळतील. हा झाला फरकाचा प्रश्न. त्याच्यानंतर आहे 5वा धडा, तो आहे बाजाराचे प्रकार. आता बाजाराचे तसे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत जे आपल्याला पुस्तकात दाखवलेले आहेत त्यांनी, की काळानुसार, स्थळानुसार वेगवेगळ्या कशी बाजाराची रचना दिलेली आहे ते इथे या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. आता या धड्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणता येईल आपल्याला पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती. एखाद्या वस्तूची आपण किंमत जेव्हा ठरवतो तेव्हा ती किंमत कशी ठरते, कशी किंमत निश्चित होत असते. म्हणजे आता समजा एखादा पेन असेल 5 रुपयाचा, त्याची 5 रुपयेच किंमत ही कशी फिक्स होते? 5 रुपयेच त्या वस्तूला किंमत का द्यायची? 6 रुपये का नाही होत? तिची 4 रुपये किंमत का नाही होत? मग 5च रुपये हीच का फिक्स केलेली आणि कशी केलेली आहे? हे आपल्याला दिलेलं आहे पान नंबर 47 वरती पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीमध्ये. म्हणजे पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा एक प्रकार आहे आणि त्या प्रकारामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते हे याच्यामध्ये पाहिलं जातं. आता वस्तूची किंमत कशी फिक्स होते, तर वस्तूची किंमत ही जेव्हा त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूची किंमत, मागणी आणि पुरवठा, मागणी आणि पुरवठा जो आहे तो सेम पाहिजे, तेव्हा त्या पॉइंटला जी किंमत असेल ती सगळीकडे स्थिर होते. म्हणजे 5 रुपये ही किंमत का फिक्स झाली, कारण की 5 रुपये ह्या किमतीला मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक समान लेवलला आलेले आहेत किंवा सेम झालेले आहेत. मागणी पण तेवढीच आहे आणि पुरवठा सुद्धा तेवढाच आहे. लक्षात घ्या, जर का मागणी वाढली, समजा माझ्याकडे 5 पुस्तकं आहेत आणि मागायला लोक आले 10, म्हणजे 10 लोक मागतात आहेत आणि 5च पुस्तक आहेत, म्हणजे पुरवठा आहे 5 आणि मागणी होते 10, इतकी होतीये मागणी आणि पुस्तकं मात्र शॉर्टेज आहेत. मग अशा वेळी त्या वस्तूची किंमत वाढत जाते. जेव्हा मार्केटमध्ये असं लक्षात येतं ना की पुरवठा कमी आहे आणि मागणी वाढतीये, त्यावेळी मात्र वस्तूची किंमत खूप जास्त प्रमाणात वाढते. आणि ह्याच्या उलट पण होऊ शकतं कधी कधी. कधी कधी काय होतं तर मागणी जी असेल ती अतिशय कमी असते आणि पुरवठा भरपूर, म्हणजे 10 पुस्तकं पडून आहेत मार्केटमध्ये किंवा 10 पुस्तकं दुकानात पडून आहेत, परंतु म्हणावी तितकी काही मागणी केली जात नाही किंवा अगदी 5 इतकी मागणी आहे आणि आहेत पुस्तकं 10 पडलेली. मग अशा वेळी वस्तूची किंमत ही कमी कमी
होत जाते. म्हणून मग किंमत स्थिर कधी ठेवता येऊ शकते, तर ज्या पॉइंटला मागणी आणि पुरवठा दोन्ही पण समान असतात, तेव्हा मात्र ती किंमत सगळीकडे बाजारात स्थिर होते. म्हणून पान नंबर 47 वरती जे दिलेलं आहे, किंमत कशी निश्चित होते, हे मात्र खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या धड्यामधला, की वस्तूची किंमत निश्चिती पूर्ण स्पर्धेत कशी घडून येते. आता या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला कोणी इथे मेन्शन करणार नाही की तुम्ही इथे आकृती काढा किंवा तक्ता लिहा, असं काहीही मेन्शन इथे होणार नाहीये किंवा तिथे तुम्हाला कुठेही सूचना दिलेल्या नसणार आहेत. इथे आपण आपलं समजून घ्यायचं आहे की प्रश्न काय आहे. इथे जर प्रश्न असा विचारलेला आहे की तुम्हाला पूर्ण स्पर्धेतली वस्तूची किंमत निश्चित स्पष्ट करायची, तर तिथं ओघाने आपोआपच हे आवश्यकच आहे. आकृती आणि तक्ता आणि त्याचं स्पष्टीकरण हे गरजेचंच आहे. आणि म्हणून हे जरी कोणी तिथे सूचना दिल्या नाही तरी आपण आपलं ते ओळखायचंय आणि त्या पद्धतीने आकृती, तक्ता आणि स्पष्टीकरण हे तिथे यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे मक्तेदारी. याच धड्यामधला दुसरा जो पॉइंट आपल्याला म्हणता येईल महत्वाचा, तो म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारीवरती असा प्रश्न येऊ शकतो की मक्तेदारी म्हणजे काय हे सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यावेळी मात्र तुम्हाला हा जो वैशिष्ट्यांचा पॉइंट आहे पान नंबर 49 वरती दिलेला, तो अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. हे दोन प्रश्न हे या धड्यामध्ये तुम्ही पाठ करून ठेवणं खूप गरजेचं आहे. मक्तेदारीचे प्रकार हा कॅन्सल झालेला आहे आपल्या सिलेबस मधून. प्रकार सगळे कॅन्सल केलेले आहेत. फक्त मक्तेदारीची वैशिष्ट्ये, मक्तेदारीची व्याख्या आणि पूर्ण स्पर्धेतील वस्तूची किंमत निश्चिती, हे जे काही पॉइंट्स आहेत, मेन पॉइंट, हे एवढे 2-3 पॉइंट करून ठेवायचे आहेत. बरं, याच्यानंतर आहे निर्देशांक हा धडा. आता निर्देशांक म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ही एक अशी शृंखला किंवा अशी एक चेन असते की ज्याच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. आणि निर्देशांकालाच कोणाची हे दिलेली आहे, म्हणजे जसं आपण काय म्हणतो, आपण एखाद्या चौकामध्ये वगैरे तापमान दर्शक असतो की आता हवेमध्ये किती प्रमाणात तापमान कोणत्या लेवल पर्यंत गेलेलं आहे, काय टेम्परेचर आहे, हे जसं वायुभार मापक किंवा काय याच्यामधून तापमान दर्शवलं जातं, वायुभार मापकातून वातावरणातील बदल मोजले जातात, तसंच अर्थशास्त्रातले बदल हे या निर्देशांकाद्वारे मोजले जातात. मग निर्देशांकाची इथे काय करायची आहेत, वैशिष्ट्ये आणि व्याख्या करायची आहे. आणि मग आहे पान नंबर 54 वरती निर्देशांकाचे प्रकार. प्रकार सुद्धा आवश्यक आहे त्याच्यामध्ये. प्रकारांमध्ये सुद्धा काही प्रकारांमध्ये त्यांनी इथे सूत्र सुद्धा दिलेली आहेत, पण तितकंच काही सूत्र लिहिणं गरजेचं नाही, परंतु सगळ्या प्रकारांची व्याख्या मात्र तुम्हाला तिथं लिहिता यायला पाहिजे. टोटल निर्देशांकाचे 4 प्रकार आहेत आणि त्या 4ही प्रकारांची व्याख्या तिथं तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आता या धड्यामध्ये तुम्हाला काही उदाहरणं सुद्धा सोडवायला येऊ शकतात. खालील उदाहरणे सोडवा असा प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो. त्यावेळी तुम्हाला निर्देशांक काढायचा आहे आणि तो जो निर्देशांक काढायचा आहे त्याच्यासाठी इथे सूत्र दिलेली आहेत. त्या सूत्रामध्ये व्यवस्थित टाकून तुम्हाला निर्देशांक कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. त्याच्यासाठी मूळ वर्ष कोणतं ते पाहिजे माहिती आपल्याला, कारण की सूत्रामध्येच मूळ वर्षात सुद्धा मूळ वर्षामधल्या किमती टाकाव्या लागतात. मूळ वर्ष आणि नवीन वर्ष कोणतं हे आपल्याला ओळखता येत नाही. नवीन वर्ष म्हणजे सगळ्यात शेवटचं वर्ष आणि मूळ वर्ष हे जुनं वर्ष असतं. म्हणून ते दोन्ही गोष्टी आधी लक्षात घ्यायच्या आहेत. बरं, याच्यानंतर आहे 7वा धडा, तो आहे राष्ट्रीय उत्पन्न.
आता राष्ट्रीय उत्पन्न हे जर का आपण विचारात घेतलं तर हे स्थूल अर्थशास्त्राचा हा भाग आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा कसा आहे तर स्थूल अर्थशास्त्राचा हा भाग आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये संपूर्ण राष्ट्राचा अभ्यास केला जातो, म्हणून हा स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित हा पार्ट येतो. आतापर्यंत जे काही आपण पॉइंट्स पाहिले हे आपल्याला म्हणता येईल की सूक्ष्म स्वरूपाचे होते, छोट्या स्वरूपातले होते, आणि म्हणून तो सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्राचा तो पार्ट होता. परंतु राष्ट्रीय उत्पन्न हा भाग मात्र स्थूल अर्थशास्त्राचा पार्ट आहे. बर, आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय काय करायचंय. राष्ट्रीय उत्पन्न हा धडा सुद्धा 8 मार्कांसाठी आहे. 8 मार्कांचा याला वेटेज आहे. त्याप्रमाणेच ह्याची तयारी करायची. तर सगळ्यात पहिलं म्हणजे व्याख्या करायची राष्ट्रीय उत्पन्नाची. राष्ट्रीय उत्पन्नाची पिगो यांची व्याख्या आहे, तीही सोपी आणि समजण्याजोगी आहे. त्याच्यामध्ये ती एक व्याख्या पाठ करून ठेवायची आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये करायची. वैशिष्ट्ये येऊ शकतात कशा ना कशा पद्धतीने, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे वैशिष्ट्ये. आणि मग दुसरं आहे ते म्हणजे चक्रीय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणजेच थोडक्यात आपल्या राष्ट्रामध्ये कसे कसे पैसे किंवा पैसे म्हणता येणार नाही त्याला, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक आपण कोणत्याही बिझनेससाठी वापरत असतो. बरोबर आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक असल्याशिवाय कोणतंही उत्पादन घेणं शक्य होत नाही. अगदी साधा सुद्धा जरी बिझनेस असेल तरी सुद्धा हे 4 घटक हे खूप इम्पॉर्टंट असतात. हे 4 घटक असल्याशिवाय आपल्याला आपला कोणताही बिझनेस पूर्ण करता येत नाही. मग आता हे 4 घटक आपण नुसतेच घेतले तर जमणार आहे का. त्याचा मोबदला आपल्याला द्यावा लागतो. मग भूमीचा मोबदला त्याला आपण म्हणू शकतो खंड, श्रमाचा मोबदला त्याला आपण म्हणतो वेतन, भांडवलाचा मोबदला त्याला आपण म्हणतो व्याज, आणि संयोजकाचा मोबदला त्याला आपण म्हणतो नफा. म्हणजे पहा, भूमी म्हणजे जागा जी आहे त्याला आपण खंड म्हणजे थोडक्यात जर त्याचे पैसे दिले तर एक प्रकारे खंड म्हणतो आपण तो. आणि श्रम, श्रम म्हणजे आपल्याकडे जर लोक काही श्रमिक लोक आपण कामासाठी ठेवले तर त्यांना काहीतरी पगार द्यावा लागतो, त्याला आपण म्हणतो वेतन. आणि भांडवल, भांडवल म्हणजे एखाद्या व्यवसाय किंवा बिझनेससाठी जे काही आवश्यक पैसा आहे तो आपण बँकेकडून कर्जाऊ स्वरूपात घेतो. मग ह्याचा आपण काय परत करतो, व्याज करतोच ना परत, म्हणून त्याला काय म्हणतात, भांडवलाला व्याज. आणि संयोजक, संयोजक हा एक असा व्यक्ती आहे की तो काय करत असतो तर ह्या 3ही घटकांना एकत्रित आणण्याचं काम करतो. म्हणजे जसं भूमी, श्रम, भांडवल हे 3ही घटक एकत्रित आणून तो त्यांचं काम करत असतो. मग संयोजकाच्या अंगी काहीतरी नेतृत्व गुण आहे किंवा कौशल्य आहेत त्याच्या अंगी, म्हणूनच तो या 3ही घटकांना एकत्रित आणून यशस्वी रीतीने काम करत असतो. आणि म्हणून मग त्यालाही काहीतरी मिळाला पाहिजे, त्यालाही त्याचा मोबदला मिळतो, तेव्हा त्याला म्हणतात नफा. म्हणून खंड, वेतन, व्याज आणि नफा आणि भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे ह्यांच्यामधला जो प्रवाह आहे ना त्याला म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक आपण वापरतो आणि त्याच्या बदल्यात आपण खंड, वेतन, व्याज आणि नफा देतो. या दरम्यानचा जो काही प्रवास घडतो ह्याला म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजेच आपण राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजत असतो वस्तूंची एका वर्षभराच्या कालखंडात. एक वर्ष म्हणजे कोणतं, आर्थिक वर्ष. आर्थिक वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. हे जे आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये काय केलं जातं तर संपूर्ण उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते तो भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. कारण पैशामध्ये मोजता यायला पाहिजे. ज्या ज्या गोष्टींची पैशात मोजणी होते त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणून मोजू शकतो. म्हणून या धड्यामधलं काय सांगितलं मी तुम्हाला की राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि चक्रीय प्रवाह
हे जे काही 2-3 पॉइंट आहेत तेवढेच ह्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. आणि हा पद्धती करायच्या आहेत. 3 पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या, 3 पद्धती. त्या म्हणजे उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धत. ह्या 3 पद्धती याच्यामध्ये सुद्धा उत्पादन पद्धतीमध्ये परत 2 उपप्रकार येतात. अंतिम वस्तू पद्धत आणि मूल्यवर्धित पद्धती, अशा 2 पद्धती याच्यामध्ये आहेत. नंतर आहे ते म्हणजे याच्यामध्ये ज्या 3 पद्धती दिलेल्या आहेत, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजणं हे तितकंसं काही सोपं काम नाहीये. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अनेक अडचणी येतात. परंतु या अडचणी दूर करून त्याच्यामध्ये यशस्वी रीतीने मोजमाप करण्यासाठी 3 पद्धतींचा वापर केला जातो. ते म्हणजे उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. या 3 पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या. या 3 पद्धतींपैकी सगळ्यात पहिली जी पद्धत आहे उत्पादन पद्धत, त्याच्यामध्ये परत 2 उपप्रकार येतात. एक म्हणजे अंतिम वस्तू पद्धती आणि दुसरी आहे मूल्यवर्धित पद्धती. ओके. तर ह्या 3 पद्धती ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि या 3 मधली उत्पादन जी पद्धत आहे त्याच्यामध्ये 2 उपप्रकार येतात. त्याच्यामध्ये मूल्यवर्धित जी पद्धती आहे त्यात तुम्हाला तक्ता काढणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग राष्ट्रीय उत्पन्नामधलं महत्वाचा पॉइंट म्हणाल तर राष्ट्रीय उत्पन्न मापनात
येणाऱ्या अडचणी अडचणी आपल्याला लिहायच्या. दोन प्रकारच्या अडचणी आहेत, तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी. या दोनही अडचणींमध्ये कन्फ्युजन होतं. व्यावहारिक अडचणी वेगळ्या आहेत, तात्विक अडचणी वेगळ्या आहेत. तात्विक म्हणजे एक आपण फक्त टेक्निकली काही गोष्टींचं अडीअडचणी येत असतात, आणि व्यावहारिक म्हणजे प्रत्यक्षात आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी या व्यावहारिक अडचणी आहेत. मग अशा दोन्ही प्रकारच्या अडचणी इथे पुस्तकात दिलेल्या आहेत. दोन्हीमधले 7-7, 8-8 पॉइंट्स आहेत, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी मात्र तुम्हाला कराव्या लागतील. बरं, आता वेगळं असं काही या धड्यामध्ये बाकी महत्वाचं असं म्हणता येणार नाही. मी जसं आता तुम्हाला 7व्या धड्यातलं काय काय सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, चक्रीय प्रवाह, त्याचबरोबर पद्धती आणि येणाऱ्या अडचणी, हे एवढं करायचं आहे. बरं, आता आहे 8वा धडा. 8वा धडा आहे पब्लिक फायनान्स इन इंडिया, म्हणजेच भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. मग आता भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जर आपण पाहायला गेलो तर बरेच असे वित्त व्यवहार चालतात. बँका आहेत, आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा बँका आहेत. मग त्यांचं काम कसं कसं चालतं, सर्व बँका एकसारख्याच आहेत का, मग ह्या बँका जर एकसारख्या नाहीत मग ह्यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे. सगळ्या बँकांचं काम हे काही एकाच पद्धतीने होत नाही. काही बेसिक जे नियम आहेत ते सगळ्या बँकांना सारखेच, परंतु काही गोष्टींमुळे त्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत. मग अशा काय गोष्टी आहेत, तर ह्या विषयीचं जे काही नॉलेज आहे ते या धड्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि इथं व्यवहार दाखवलेले आहेत की एकंदर काय काय व्यवहार चालतात. थोडक्यात बजेट म्हणजे संपूर्ण वर्षभराचा इथे आढावा घेतला जातो की तुमचं सार्वजनिक खर्च काय आहे, तुमचे उत्पन्न, सरकारला उत्पन्न मिळतंय तर ते कुठून मिळतंय, किंवा सरकारचा खर्च हा कुठून होतोय, कुठे जातात ते पैसे. या दृष्टिकोनातून सर्व आढावा हा मागील वर्षीचा घेतला जातो. आणि याचा जो ताळेबंद असतो तो असतो बजेटमध्ये. आणि त्याला अंदाजपत्रक किंवा बजेट असा धडा न घेता आता त्यांनी काय केलेलं आहे, भारतातील वित्त व्यवहार असं त्यांनी याच्यामध्ये घेतलेलं आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये म्हणाल तर कराचे प्रकार ते मात्र करून ठेवायचे. पान नंबर 74 वरती कराचे प्रकार दिलेले आहेत. कर नेमका कोणकोणत्या प्रकारचा कर असतो, म्हणजेच टॅक्सेस कोणकोणत्या प्रकारचे आहेत. काही प्रत्यक्ष कर असतात, काही अप्रत्यक्ष कर असतात. तर हे जे कराचे प्रकार आहेत हे तुम्हाला करावे लागतील. मग प्रत्यक्ष करामध्ये काय काय उदाहरणं येतात किंवा अप्रत्यक्ष करामध्ये काय काय उदाहरणं येतात, ते दोन्हींची उदाहरणं सुद्धा तिथे तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. काही टॅक्सेस हे आपण कसे भरतो की समजा प्रॉपर्टी टॅक्स असेल किंवा पाण्याचा काही टॅक्स असेल तर ते आपण रक्कम डायरेक्टली टॅक्स म्हणून आपण भरत असतो. परंतु अप्रत्यक्ष कर हे काही वेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे काही वेळा आपण ते बऱ्याचदा पे केलेले असतात, परंतु आपल्याला समजत सुद्धा नाही की ते आपण पे केलेले आहेत. साधं अगदी छोटंसं उदाहरण घ्यायचं झालं तर रिचार्ज. साधं मोबाईलचं तुम्ही रिचार्ज जरी जेव्हा करता तेव्हा आपण जेवढ्या पैशांचं रिचार्ज केलंय तेवढ्याच्या तेवढे पैसे सगळे आपल्या रिचार्ज मध्ये रिफ्लेक्ट होत नाही. मग उरलेले पैसे कुठे जातात, तर हे अप्रत्यक्ष टॅक्स झाला. साधा आपण 10 रुपयाची कोणती वस्तू जरी घेतली तरी त्याच्यामध्ये 10 रुपये हे त्या वस्तूचा सगळा खर्च नसतो. 10 रुपयांपैकी काय असतं, अगदी काहीच रुपये हे त्या वस्तूच्या खर्चासाठी वापरले जातात किंवा त्याचं जे काही माल मटेरियल असेल, कच्चा माल असेल त्याच्यासाठी ते काही पैसे वापरले जातात. उरलेले पैसे हे कशाचे असतात, तर आपल्याकडून टॅक्स घेतला जातो, आपल्यापर्यंत ह्या वस्तू येतात म्हणून सर्व्हिस टॅक्स, इतर काही टॅक्सेस हे त्याच्यामध्ये लावलेले असतात. बर, त्याच्यामुळे कराचे प्रकार करायचे आहेत. बर, त्याच्यानंतर आहे करेतर उत्पन्नाचे स्रोत. आता सरकारला पैसे मिळतात, दोन प्रकाराने मिळतात. सरकारच्या तिजोरीत पैसा कुठून येतो, एक तर करामधून येतो. टॅक्स आपण जेव्हा फिल करतो, टॅक्स भरतो जेव्हा आपण, तेव्हा ते पैसे शासनाला मिळतात.
बरं, आता टॅक्स सोडून इतरही काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून सरकारला पैसे मिळत असतात. मग त्या गोष्टी कोणत्या? तर त्याला म्हणतात करेतर उत्पन्न. मग करेतर उत्पन्न कोणकोणते? तर शुल्क आहे, सार्वजनिक वस्तू आहेत, सेवा आहेत. म्हणजे जसं की शुल्क म्हणजे चार्जेस किंवा फीज. कशा कशाचे फीज लावतात? सरकारी तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात मध्ये वगैरे जा. तर काय होतं की आपल्याला छोटासा एखादा फॉर्म वगैरे हवा असेल तरी 10 किंवा 20 रुपये, 5 रुपये असे घेतले जातात. ह्याला म्हणतात शुल्क. अगदी मिनिमम चार्जेस तिथे घेतले जातात. त्याचबरोबर सार्वजनिक वस्तू आणि सेवा ह्यांच्या किमती. म्हणजे उदाहरणार्थ आपण रेल्वे प्रवास जर केला तर तो बऱ्यापैकी सगळ्यांना अफोर्डेबल असतो किंवा सगळ्यांना परवडण्याजोगा असतो. तसं इतर जे काही ट्रॅव्हल्सचे जे काही मार्ग आहेत त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली त्यातल्या त्या स्पीडनी आणि परवडणारी अशी रेल्वे सेवा आपल्याला म्हणता येऊ शकते. मग ही कशी आहे? तर रेल्वे सेवा ही सरकारच्या मालकीची आहे, ती सार्वजनिक आहे. मग अशा ज्या काही सार्वजनिक वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्या किमतींमधून सुद्धा सरकारला मोठा पैसा मिळत असतो. त्याच्यानंतर आहे विशेष अधिभार. विशेष अधिभार म्हणजे सुद्धा की तिथल्या स्थानिक लोकांना किंवा स्थानिक एरियामधले काही रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा अशा प्रकारची काही कामं केल्यानंतरही सरकारला पैसे मिळत असतात. दंड किंवा दंडात्मक कारवाई सुद्धा असते. जसं की ट्रॅफिक रूल्स फॉलो नाही केले की आपल्याला लगेच रिसिट हे करावी लागते किंवा तिथे फाईन आपल्याला पडत असतो. मग हे जे काही दंड आपण भरतो ते सुद्धा पैसे सरकारलाच मिळत असतात. तसंच भेटी आहेत, अनुदानं आहेत, विशेष काही स्पेशल टॅक्सेस पण असतात. हे टॅक्स सोडूनही काही विशेष टॅक्स लावले जातात. शिवाय कर्ज म्हणजे ह्या अशा अनेक मार्गांनी सरकारला पैसे येतात. हे मार्ग तुम्हाला माहिती पाहिजे. करेतर उत्पन्नाचे स्रोत. करामधूनही पैसा मिळतो म्हणून कराचं पण तुम्हाला माहिती पाहिजे. कर कोणकोणत्या प्रकारचे आहेत? प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. त्याचबरोबर दुसरा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की करेतर उत्पन्न म्हणजे कर सोडून इतरही अशी ठिकाणं आहेत की जिथून सरकारला पैसे मिळतात. म्हणून ती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. हा आणि मग त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मी महत्वाचा सांगेल तुम्हाला सार्वजनिक कर्जाचे प्रकार. कर्जाचे प्रकार कोणकोणते असतात हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कर्जाचे प्रकार दिलेले दोनच अगदी 2 मार्काचा प्रश्न आहे हा छोटासा परंतु महत्वाचा आहे. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. म्हणजे काही कर्ज हे आपल्या आपल्या देशांमध्ये घेतले जातात, आपल्या आपल्या आजूबाजूच्या बँकांमधून घेतले जातात, परंतु बाह्य कर्ज म्हणजे बाहेरच्या देशांच्या बँकांमधून हे कर्ज घेतले जातात. तेव्हा ते काय झाली? बाह्य कर्ज. म्हणून हे कर्जाचे प्रकार सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर हे एवढे इम्पॉर्टंट मी क्वेश्चन या धड्यामधले सांगितले. कोणकोणते प्रश्न सांगितले? तर सगळ्यात पहिलं सांगितलं तुम्हाला मी सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये कराचे प्रकार सांगितले. कराचे प्रकार कोणकोणते ते पाठ करायचे. करेतर उत्पन्नाचे स्रोत कोणकोणते आहेत तेही करायचे आहेत. हे असे झाले 2 प्रश्न. आणि तिसरा छोटासा प्रश्न सांगितला कर्जाचे सार्वजनिक कर्जाचे प्रकार. तिकडचे कर्जाचे प्रकार वेगळे. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर हे नॉर्मली कर्जाचे प्रकार झाले. परंतु सार्वजनिक कर्जाचे प्रकार परत 2 पडतात. ते म्हणजे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. तर असे हे वेगवेगळे प्रकार करायचे आहेत. आणि मग आहे महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. तर महसुली अंदाजपत्रक म्हणजे की इथे काय असतं की तुमचा जो काही कर आहे किंवा जो काही तुम्ही टॅक्स भरता त्याचा समावेश याच्यामध्ये होत असतो महसूल करामध्ये. आणि भांडवली अंदाजपत्रकामध्ये काय असतं की तुम्ही घेतलेली कर्ज किंवा जे काही विशेष काही ठेवी असतात, कर्ज असतात, संस्थांकडून मिळालेली काही कर्ज असतात, ह्यांचा समावेश भांडवली अंदाजपत्रकामध्ये होतो. ही थोडक्यात माहिती आहे. अगदी 1-1 किंवा 2-2 मार्कांसाठी किंवा तुम्हाला फक्त 1-1 मार्कासाठी ह्याची व्याख्या येऊ शकते. महसुली अंदाजपत्रक किंवा भांडवली अंदाजपत्रक. तर इथे तुम्हाला तो उपयोगी प्रश्न आहे.
बरं, त्याच्यानंतर मात्र हे जे आहे ते बाकीचे अंदाजपत्रकाचे प्रकार मात्र कॅन्सल केलेले आहेत, ते काही आपल्याला सिलेबस मध्ये नाहीयेत. बरं, आता याच्यानंतर आहे 9वा धडा, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. आता ह्याच्यामध्ये बँकांची कार्य आहेत. बँका, मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं की बँका ह्या कशा असतात, वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला आपल्या आजूबाजूला बऱ्याच बँका दिसतात, परंतु त्या काही सगळ्याच एकसारख्या कामं करत नसतात. हा, बेसिक अगदी काही जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते सगळ्यांना सारखेच, सगळ्या बँकांना सारखेच, परंतु तरीही प्रत्येक बँक ही वेगवेगळी असते. मग असं का, मग यांच्यामध्ये नेमका फरक काय? तर काही बँका या रिझर्व्ह बँक ही प्रत्येक देशाची एक बँक असते आणि ती फक्त नोटा छापण्याचं काम करत असते. आणि बाकी सरकारची बँक म्हणूनही ती कार्य करते. काही महत्वाचे 2-3 कामं ही या बँकेला दिलेली असतात. बाकी रिझर्व्ह बँक नॉर्मल लोकांना कर्ज वगैरे देण्याचा प्रकार रिझर्व्ह बँक करत नाही. रिझर्व्ह बँक ही जास्त महत्वपूर्ण तिचं काम म्हणाल तर नोटा छापण्याचं काम ही रिझर्व्ह बँक करत असते. एक्सक्यूज मी. हा, म्हणून इथे काय करायचं, बँकांची जे रिझर्व्ह बँकेचं व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या करायची. WH शॉची सोपी व्याख्या आहे. पान नंबर 81 वरती त्यांची व्याख्या दिलेली आहे, WH शॉ. तर ह्यांची व्याख्या एक करून ठेवायची आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये, रिझर्व्ह बँक काय काय काम करते हे सुद्धा करून ठेवायचं आहे. रिझर्व्ह बँकेची कार्य अतिशय सोपी आहेत. चलनी नोटांची निर्मिती ही बँक करते, तसंच सरकारची बँक म्हणून काम करते. बँकांची बँक म्हणजे ज्या काही आपल्या आजूबाजूला बँका चालू आहेत त्यांच्यावरती एक कंट्रोलिंग ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँक करत असते. त्याचबरोबर परकीय चलन साठ्यांचा सांभाळ करते. परकीय चलन साठा म्हणजे जे काही बाहेरून येणारं जे काही करन्सी आहे ती खूप आवश्यक आहे आपल्यासाठी. तुम्हाला माहिती आहे, अमेरिकन डॉलर आणि आज आपला भारताचा रुपया यांच्यामध्ये बरीचशी तफावत आहे. आणि ही इतकी तफावत का वाढत चाललेली आहे किंवा सगळ्याचे रिझन्स काय आहे, त्याच्यासाठी ही तफावत कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे बाहेरची करन्सी हवी. इतर देशांचं चलन हे आपल्याकडे किती आहे किंवा एकंदर आपल्याकडे सोन्याचा साठा किती आहे, ठेवी किती आहेत, याच्यावरती रेशो ठरलेला असतो की किती नोटांची छपाई करायची. आणि त्यानुसार परकीय चलन साठ्याचा सांभाळ करण्याचं काम सुद्धा ही रिझर्व्ह बँकच करत असते. त्याचबरोबर पतपैशाचं नियंत्रण. आता पतपैसा काय आहे? पतपैसा म्हणजे पैशातूनच पैशांची निर्मिती करणारी बँक किंवा पैशातून पैशाची निर्मिती करणे, ह्याला म्हणतो आपण पतपैसा. मग आता पतपैशाचं काय केलं जातं, तर नियंत्रण म्हणजे थोडक्यात कर्ज. ज्या आपल्या आजूबाजूला बँका आहेत त्याला रिझर्व्ह बँक नाही म्हणत. आपल्या आजूबाजूच्या ज्या बँका असतात त्या काय आहेत, तर त्या सर्वसाधारण व्यापारी बँका आहेत. आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या बँका ह्या व्यापारी बँका आहेत, त्या फक्त व्यापार किंवा बिझनेस करायला बसलेल्या आहेत. परंतु रिझर्व्ह बँक हे लोकांची एक प्रकारे विकासाचं सुद्धा विचार ही बँक करत असते किंवा आपल्या संपूर्ण भारत देशाचं विकासाचं कार्य ही बँक करत असते. परंतु व्यापारी बँका ज्या आपल्या आजूबाजूला आहेत त्या मात्र व्यापार करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठीच, त्याच हेतूने त्या तिथे असतात. आणि त्या दृष्टिकोनातून पतपैशाचं नियंत्रण जर आपण म्हणलो तर कर्ज देणं आणि घेणं हे सगळं एक प्रकारे पतपैसा झाला. मग हा पतपैसा देशामध्ये वाढला तर तो कंट्रोलिंग कसा करायचा किंवा हे कोण करू शकतं, तर ह्याचं सर्व कंट्रोल्स हे रिझर्व्ह बँकेकडे असतात. RBI ठरवते की कशा पद्धतीने हे कंट्रोल करायचे. समजा XYZ बँक आहे आणि ती जास्त पतपैसा उभा करते, मग तिला कंट्रोलमध्ये आणायचं, ह्याचे सर्व राईट्स हे RBIला दिलेले असतात आणि RBI तेवढं करू शकते. त्याच्यानंतर आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्धीस आणणे म्हणजे हे सुद्धा काम रिझर्व्ह बँक करत असते. आकडेवारी गोळा करायची, सर्व ज्या काही व्यापारी बँका आहेत त्यांची आकडेवारी गोळा करायची आणि त्याच्याबद्दल प्रसिद्धीस
पण आणायचं आहे. त्याच्यानंतर विकासाभिमुखही काही कार्य आरबीआय करत असते. रिझर्व्ह बँक विकासाभिमुख, मी आताच तुम्हाला सांगितलं, लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनही ही बँक कार्य करत असते. त्याचप्रमाणे इतरही काही छोटी मोठी कार्य ही या बँकेमध्ये असतात. बरं, याच्यानंतर आहे व्यापारी बँका. रिझर्व्ह बँकेची कार्य आता आपण पाहिली. या धड्यामधलं महत्वाचं म्हणाल तर सगळ्यात पहिला प्रश्न, रिझर्व्ह बँकेची व्याख्या आणि कार्य, हा एक प्रश्न. दुसरा आहे व्यापारी बँकांची कार्य. दुसरा प्रश्न पण सांगितला मी, व्यापारी बँकांची कार्य. व्यापारी बँका सुद्धा काय कामं करतात हे जरा लेंदी आहेत, परंतु याच्यामध्ये तुमचे बाकी सब क्वेश्चन्स आपोआपच तयार होऊन जातात. म्हणजे जसं समजा ठेवी स्वीकारणे, हा जर पॉइंट घेतला, व्यापारी बँकांचं कार्य आहे पैसे स्वीकारणे, हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. कारण की हे व्यापारी बँका ह्या काय करत असतात, तर आपल्याकडचेच पैसे घेऊन आपल्यासारख्याच इतर कोणी गरजू जे काही बिझनेसमन वगैरे असतात त्यांना ते पैसे कर्जाऊ स्वरूपात दिले जातात. आणि म्हणून त्यांच्याजवळ आधी कर्ज देण्यासाठी ठेवी तर पाहिजेत, आणि त्यासाठी ह्या ठेवी स्वीकारण्याचं काम हे या व्यापारी बँका करत असतात. बर, म्हणून पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. व्यापारी बँकेचं सगळ्यात पहिलं कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे. दुसरं आहे कर्ज देणे, म्हणजे पैसे नुसतं घेऊनही चालणार नाही, त्याचबरोबर पैसे द्यायलाही हवेत. मध्ये पैसे कोणत्या स्वरूपात द्यायचे, तर कर्जाच्या स्वरूपात ते देत असते. तसंच सहाय्यक कार्य आहेत, भरपूर इतरही खूप कामं असतात बँकांमध्ये. सुरक्षित ठेव कप्पा असतो, लॉकरचंही सर्व देखरेख करायची असते, लॉकरचे सर्व हिशोब ठेवायचे असतात. त्याचबरोबर तुमची काही देणी असतात, ऑनलाईन काही पेमेंट्स असतात, ईसीएस असतं तुमचं, काही हप्ते आलेले असतात, चेक क्लिअर करायचे असतात. अशी अनेक कार्य ही व्यापारी बँकांना करावी लागतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काम व्यापारी बँका करतात ते म्हणजे पतनिर्मिती करणे. पतनिर्मिती म्हणजे लोकांना कर्जाऊ म्हणून काही रकमा द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात आकर्षक व्याज घ्यायचं. हे जे आहे याला म्हणतात पतनिर्मिती. म्हणून मी आतापर्यंत तुम्हाला 2 प्रश्न महत्वाचे सांगितले, ते म्हणजे रिझर्व्ह बँकेची व्याख्या आणि कार्ये, त्याच्यानंतर व्यापारी बँकेची कार्ये. हे 2 प्रश्न या धड्यामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. आणि मग तिसरा प्रश्न आहे ते म्हणजे भारतातील भांडवल बाजाराची संकल्पना. भांडवल बाजार नेमका काय असतो, भांडवली बाजार म्हणजे काय, तेही आपल्याला समजलं पाहिजे. आणि तो सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. भांडवल बाजार म्हणजे कॅपिटल मार्केट. भांडवल बाजाराची संकल्पना काय आहे आणि त्याच्यामधले सर्व जे काही 4 पॉइंट आहेत हे मात्र महत्वाचे आहेत. आणि ती भांडवल बाजार आपल्या भारत देशासाठी काय भूमिका करते, हे जे शेवटचे पॉइंट आहेत 5 नंबर 88 वरचे, हे महत्वाचे आहे. टोटल 3 प्रश्न सांगितले मी. एक म्हणजे रिझर्व्ह बँकेची व्याख्या आणि कार्ये, रिझर्व्ह बँकेची कार्ये. दुसरा प्रश्न व्यापारी बँकेची कार्ये. आणि तिसरा सांगितला मी तुम्हाला भांडवल बाजार, भांडवल बाजाराची संकल्पना. बरं, आणि मग शेवटचा धडा आहे तो म्हणजे भारताचा विदेशी व्यापार. भारताचा विदेशी व्यापार. मग आता याच्यामध्ये काय आहे तर फॉरेन जे काही विदेशी म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये भारताचा व्यापार कसा चालतो, तर मुळात जे काही असा बाहेरचा व्यापार असतो त्याच्यामध्ये महत्वाचा विदेशी प्रकार जो आपण म्हणतो, विदेशी व्यापाराचा प्रकार, ते टोटल 3 प्रकार आहेत. विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे आयात व्यापार, दुसरा आहे निर्यात व्यापार आणि तिसरा आहे पुनर्निर्यात व्यापार. तर आयात व्यापार म्हणजे एका देशाने
दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. आयात म्हणजे आपण वस्तू आपल्याकडे आणायच्या आहेत, विकत घ्यायच्या आहेत. आणि निर्यात, निर्यात व्यापार म्हणजे आपण आपल्याकडच्या वस्तू या दुसऱ्या देशांना विकायच्या आहेत, याला आपण म्हणतो निर्यात व्यापार. हा झाला दुसरा. आणि तिसरा आहे पुनर्निर्यात व्यापार, म्हणजे आधी कच्चा माल घ्यायचा एखाद्या देशाकडून आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया करून तिसऱ्याच देशाला ती वस्तू विकायची. म्हणजे काहीतरी कच्चा माल घ्यायचा, समजा प्लॅस्टिक घेतलं असेल, शाई घेतली असेल, काही लेबल्स घेतले असेल, असं काहीतरी कच्चा माल घेतलाय, त्याच्यात प्रक्रिया करून सुंदर असं पेन तयार केलं आणि मग ते पेन बाहेर दुसऱ्या देशाला विकणं, हे काय झालं, पुनर्निर्यात व्यापार. म्हणजे आपण वस्तू विकली, आपल्याकडची वस्तू विकली, परंतु पहिले कच्चा माल मात्र आपण आयात केलेला आहे, म्हणून याला काय म्हणतात, पुनर्निर्यात व्यापार. म्हणून इथे विदेशी व्यापाराचे प्रकार पाठ करून ठेवायचे आहेत. पान नंबर 91 वरती विदेशी व्यापाराचे प्रकार 3 प्रकार इथे दिलेले आहेत, हे महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर विदेशी व्यापाराची भूमिका. आता विदेशी व्यापारामध्ये काय काय भूमिका आहे, काय विदेशी व्यापार का गरजेचा आहे, का करायचा आहे आपण विदेशी व्यापार, खरंच आपल्याला त्याच्यापासून काही प्रॉफिट मिळतो का, तर हो, विदेशी व्यापार हा खूप आवश्यक आहे. या विदेशी व्यापारामुळेच तर आपल्याकडे चलन येऊ शकतं बाहेरच्या देशांचं. बाहेरच्या देशांचं चलन आवश्यक असेल किंवा हवं असेल तर विदेशी व्यापार हा अतिशय सुवर्ण संधी आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून परकीय चलन प्राप्ती ही या विदेशी व्यापारातून होते. त्याचबरोबर अजून काय भूमिका आहे, तर गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं. म्हणजे भारत देशात तर लोक गुंतवणूक करूच शकतात, त्याचबरोबर लोकांना वाटलं बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा गुंतवणूक करायची, तरी सुद्धा या विदेशी व्यापारातून ते बाहेरही गुंतवणूक करू शकतात. तसंच श्रम विभागणी, विशेषीकरण, संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर, किंमत पातळीतील स्थैर्य, बहुविध पर्यायांची उपलब्धता, प्रतिष्ठा व नावलौकिक. बर, हे सगळे काय झाले, विदेशी व्यापाराची भूमिका झाली, की जी अत्यंत महत्वपूर्ण अशी भूमिका आहे. या धड्यामध्ये तुम्ही महत्वाचं म्हणाल तर हे दोनच आहे, दोन महत्वाच्या संकल्पना आहेत. ते म्हणजे एकतर सगळ्यात पहिले सांगितलं विदेशी व्यापाराचे प्रकार, ज्याच्यामध्ये 3 पॉइंट्स येतात, 3 प्रकार येतात. आणि मग आहे विदेशी व्यापाराची भूमिका. ही का महत्वाचा आहे, हा विदेशी व्यापार आपल्या अर्थशास्त्रात किंवा भारत देशामध्ये का महत्वपूर्ण आहे, ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. बरं, इथे व्यवहार तोल संकल्पना किंवा व्यापार तोल संकल्पना या 2-2 मार्काला येऊ शकतात, त्याच्यापेक्षा याच्यावरती मोठा प्रश्न येऊ शकत नाही. मोठा प्रश्न शक्यतो या 10व्या धड्यावरती येऊ शकत नाही, याच्यावरती छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात, तेवढाच हा धडा महत्वाचा आहे. म्हणून व्यवहार तोल आणि व्यापार तोल हे जे दोन आहेत, या दोन्ही संकल्पनांची व्याख्या करून ठेवायच्या, त्या व्याख्या तुम्हाला 2-2 मार्काला येऊ शकतात. काही क्वेरी असतील तरी विचारले तरी चालेल. इथे 10th लेसन पर्यंत मी सगळं कम्प्लीट केलेलं आहे.
कोणत्या धड्यामधलं काय काय इम्पॉर्टंट पार्ट आहे तोही सांगितलेला आहे. त्याचबरोबर पेपर आता कसा राईट करायला पाहिजे, कसं तुमचं रायटिंग असायला हवं. शक्यतो पेपर लिहित असताना क्वेश्चन नंबर वाईज म्हणजे फर्स्ट क्वेश्चन, मग सेकंड क्वेश्चन, मग थर्ड, असं सिक्वेन्स वाईजच व्यवस्थित लिहायचा पेपर. काय होतं याच्यामुळे तपासणारे जे काही एक्झामिनर आहेत त्यांनाही त्रास होत नाही आणि आपल्यालाही व्यवस्थित मार्क दिले जातात. जर तुम्ही प्रश्न लिहिताना गडबड केली, पहिला प्रश्न, मग मध्येच परत तिसरा किंवा चौथा प्रश्न, मग परत चौथा झाल्यानंतर परत दुसरा प्रश्न, असं जमलिंग केलं तर मग तो पेपरही सिक्वेन्सली राहत नाही आणि प्रॉपर त्याचं प्रेझेंटेशन होत नाही. त्यामुळे बेटर वे जे काही सिक्वेन्स दिलेला आहे क्वेश्चन पेपरचा 1, 2, 3 या पॅटर्न प्रमाणे सोडवत चला. शक्यतो टाइम मॅनेजमेंट हे कधी होईल, जेवढ्या मार्काला प्रश्न विचारलाय तेवढंच उत्तर लिहायचं. बऱ्याचदा आपल्याला काय होतं की बरंच उत्तर येत असतं, आपण पाठांतर केलेलं असतं, मग मोह तिथं आवरत नाही. आपण काय करतो मग टाइम पाहत नाही, मार्क नीट बघत नाही आणि सरसलग उत्तर लिहित बसतो आणि मग शेवटची वॉर्निंग बेल होते किंवा वेळ निघून गेलेली असते आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे बापरे, आता खूपच कमी वेळ राहिलेली आहे किंवा पेपरचा टाइम संपला आणि माझे अजून एवढे क्वेश्चन्स बाकी आहेत. असं बऱ्याचदा होतं. हे का होतं? कारण आपण काहीतरी पाठांतर केलेलं असतं किंवा आपल्याला एखादा प्रश्नाचं उत्तर खूप छान येत असतं आणि तो प्रश्न असतो भले 2च मार्काला, पण तुम्ही अगदी पानभर उत्तर लिहून ठेवता त्याचं फुल पेज, ज्याची काही रिक्वायरमेंटच नाहीये, काही इम्पॉर्टन्स नाहीये त्याचं. तुम्ही जरी फुल पेज उत्तर लिहिलं तरी तुम्हाला 2च्या ऐवजी 3 मार्क कुणीही देणार नाहीये. त्याला तिथे जेवढे 2 मार्क द्यायचे तेवढेच देणार आहेत. त्याच्यामुळे किती मार्क आहेत क्वेश्चनला, त्याच्यासाठी किती लिखाण करायला पाहिजे हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे. उगाचच उत्तर येतंय म्हणून तिथे मोह न आवरता नुसतं लिहित बसणं हे चुकीचं आहे. तुमचा थोडं तिथे मोह तुम्ही आवरला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करायला पाहिजे. बरं, हे झालं टाइम मॅनेजमेंट बद्दल. शक्यतो मी तुम्हाला सांगितलं सिक्वेन्स चुकवायचा नाही. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीनेच लिहायचं. शक्यतो जंबल करू नका क्वेश्चनचं आणि जे काही तुम्हाला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, योग्य पर्याय निवडा वगैरे, ह्याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन दिलेलं आहे. ते व्यवस्थित शांत डोक्याने तुम्हाला चूज करावे लागतील पर्याय. ह्याच्यामध्ये खाडाखोड करायची नाही. खाडाखोड केली की काही वेळा आपलं उत्तर बरोबर असून सुद्धा तिथं चुकीचं ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळं खाडाखोड करायची नाही. त्याचबरोबर सहसंबंध लिहित असताना तुम्ही तिथे स्क्वेअरमध्ये त्या बॉक्समध्येच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पहिले तुम्ही तुमचा शब्द लिहा, मग त्याला स्क्वेअर करू शकता. बरं, अजून म्हणाल तर जिथे कुठे आवश्यक आहेत तिथे तिथे आकृत्या काढणं हे खूप गरजेचं आहे. कोणकोणते प्रश्न असे आहेत की जिथे आकृत्या काढणं मस्ट आहे, हे तुम्हाला तुमचा प्रश्न वाचल्यानंतर लक्षात यायला पाहिजे की हा, या प्रश्नामध्ये आकृती ही आवश्यक आहे. मग हे तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे आणि तिथे आकृती काढत चला. बरं, याच्यानंतर अजून महत्वाचा पार्ट म्हणजे हा, फरक स्पष्ट करतानाही व्यवस्थित 2 भाग करून कडेला पॉइंट लिहायचा. व्याख्या लिहिताय तुम्ही दोघांच्या, म्हणजे समजा स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या दोन्हींमधला फरक आलेला असेल, तर हा फरक लिहिताना तुम्ही समजा दोन्हींच्या व्याख्या लिहिताय तर एक तिसरा कॉलम करायचा, तिथे व्याख्या असा शब्द लिहायचा आणि मग मग दोन्हींच्या व्याख्या लिहायच्या. त्याच्यानंतर स्वरूप लिहायचे समजा, तर स्वरूप असा शब्द लिहायचा, दोन्हींचं स्वरूप लिहायचं. या पद्धतीने तुम्ही जोड्या हे सॉरी फरक स्पष्ट करा लिहू शकता. बरं, काही क्वेरी असतील तरी विचारले तरी चालेल.
बरं, जसं मोठ्या क्वेश्चनचं जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी इंट्रोडक्शन करणं हे खूप गरजेचं आहे. इंट्रोडक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. इंट्रोडक्शन जर तुम्ही केली तर तुमचं जे काही आन्सर आहे त्याचं इम्प्रेशन खूप छान राहतं आणि तिथे फुल मार्क्स दिले जाऊ शकतात. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की आपण डेफिनेशन लिहितोय या कोणत्याही सिद्धांताचं तुम्ही तिथे इयर लिहिताय की 1890 साली हा सिद्धांत मांडलेला आहे वगैरे, हे जे काही इम्पॉर्टंट असं काही लिहिता तिथे तुम्ही थोडं अंडरलाईन करत चला, जेणेकरून ते हायलाईट झालं पाहिजे. एक्झामिनरला वाटलं पाहिजे की नाही, हा विद्यार्थ्याला अगदी सखोल ज्ञान आहे किंवा खरोखरच या स्टुडंटने अभ्यास केलेला आहे हे जाणवलं पाहिजे आणि आपोआपच त्या इम्प्रेशनमुळे तुम्हाला तिथे पूर्ण मार्क दिले जातात. बोर्डचे पेपर्स जे असतात ते लिहित असताना कंपल्सरी एक क्वेश्चन हा एकच एका नवीन नवीन पेज वरती सोडवायचा असतो. नवीन क्वेश्चन नवीन पेज या पद्धतीनेच तो सोडवायचा आहे. सपोज तुम्हाला एखादा क्वेश्चन येत नाहीये, तुम्हाला पुढे जायचंय, पुढचं काही क्वेश्चन लिहायचे, तर तुम्ही सरळ तेवढे पेजेस सोडा, 1 किंवा 2 लिव्ह करा पेजेस आणि नेक्स्ट पेजला तुम्ही मग लिहू शकता पुढचा क्वेश्चन. जिथे आवश्यक आहे तिथे आकृत्या काढणं खूप गरजेचं आहे. आकृत्यांशिवाय काही प्रश्न आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये कम्प्लीट होऊ शकत नाहीत. तिथे तुम्ही कंपल्सरी आकृत्या काढणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आकृत्यांचा सुद्धा सराव करून ठेवा. ओके, काही क्वेरीज असतील तर विचारू शकता. Okay, so I guess kahi's query nahi hai. So we will proceed to vote of thanks. I would like to thank Ms. Deepika ma'am. Thank you so much, ma'am. Session was very great. And secondly, I would like to thank our technical for the technical support to StreamYard. And thank you everyone for attending the session. We will meet tomorrow again with a fresh vibe. Thank you so much.